माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागाया सदान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली नामान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. नमस्कार. आज मराठी भाषा दिनानिमित्त मला आवडलेला एक ललित लेख मी तुमच्यापुढे सादर करत आहे. लेखक आहेत हेरंब कुलकर्णी आणि लेखाचे नाव शिक्षणाच्या कक्षा आणि कक्षांचे शिक्षण. आमच्या गावाबाहेर कैकाडी जमातीची भटकी कुटुंबे आली. टोपल्या विकण्याचा त्यांचा व्यवसाय. मी नेहमीप्रमाणे तुमची पोरं शाळेत घाला म्हणून त्यांच्या मागे लागलो. माझी कटकट टाळायला त्यांनी मुलांना शाळेत घालू म्हणून सांगितले. मी जवळच्या आश्रमशाळेत त्यांच्या मुलांसाठी जागा राखून ठेवायला सांगितल्या आणि उत्साहाने फॉर्म भरायला गेलो. आता सुटकाच नाही असे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांच्यातील महिला चिडली आणि म्हणाली, नाही घालायचं मला शाळेत. मी वैतागलो. ती बाई म्हणाली, 15 वर्षापूर्वी असाच एक शहाणा आला होता पालावर. त्याचे ऐकून पोरगं शाळेत टाकलं. आम्ही गावोगावी टोपल्या विकत राहिलो आणि शाळेसाठी त्याला आईवडिलांकडे एका जागी ठेवलं. 12वीला नापास झाल्यावर त्याने शाळा सोडली. त्यामुळे आता नोकरीही नाही आणि त्याला टोपल्याही विणता येत नाही. आमचं पोरगं तुमच्याकडूनही हुकलं आणि आमच्याकडनंही. त्या बाईच्या जळजळीत शब्दांनी मला संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचाच फेरविचार करायला लावला. मला नेहमी एक प्रश्न पडतो की कुत्र्याचे पिल्लू शाळेत जात नाही, वाघाचे पिल्लू शाळेत जात नाही, पण माणसाच्या पिल्लालाच शाळा का लागत असेल? शाळा जर इतकी अत्यावश्यक गोष्ट असेल तर मग ती फक्त माणसाच्या पिल्लासाठीच का गरजेची असेल की तशी समजूत आपण करून घेतली आहे? नेमके काय? प्राण्यांची पिल्ले नैसर्गिक प्रेरणेला प्रतिसाद देत जगत राहतात. पिढ्यानपिढ्या त्यांनी प्राप्त केलेली कौशल्ये संक्रमित होतात आणि ती पिल्ले जगू लागतात. या सहज जगण्याला ते शिक्षण म्हणतात. त्यामुळे प्राणी आणि पक्षी जरी शाळेत जात नसतील तरी शिक्षण मात्र सुरूच राहते त्यांच्या नकळत. आपल्या आईच्या आणि त्यांच्या जमतीच्या परंपरा, सवयी आणि कौशल्ये त्या कळपात त्यांच्याही नकळत ते आत्मसात करतात. तीच त्यांच्या शिक्षणाची मर्यादा आणि कक्षा असते आणि तेच त्यांचे सामर्थ्यसुद्धा. त्यामुळे प्राणी आणि पक्षी यांच्या जगण्यात एक उत्स्फूर्तता आहे, सहजता आहे. त्यांच्यात दुभंगलेपणा नाही आणि तणाव किंवा आत्महत्याही नाही. मग ही सहजता माणसाच्या जगण्यात का आली नाही? इतक्या सहजतेने माणसाला आपल्या पिल्लांच्या शिक्षणाची रचना का नाही करता आली? माणसाच्या पिल्लाला आपल्याला शाळा का काढून द्यावी लागली? शिक्षण हे कक्षेत का बांधावे लागले? त्यामुळे सहजतेलाच मर्यादा पडल्या आहेत का? हा एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. याला जोडून असे विचारा असे वाटते की जी माणसे कधी शाळेत जात नाहीत ती शिक्षण घेऊ शकतात की नाही? शिक्षणासाठी शाळा ही सक्तीचीच आहे का? शाळा आणि शिक्षण हे समानार्थी शब्द आहेत का? यावर चर्चा करायला हवी. गरीब कुटुंबातील आणि आदिवासी, भटके यातील अनेक पिढ्या शाळेत न जाता शिकत आहेत. निरक्षर असूनही ते शिकत नाहीत असे म्हणण्याचे धाडस मात्र होत नाही. उलट आदिवासी निसर्ग आणि मागच्या पिढीकडून जितके व्यापक शिक्षण घेतात तितके शिक्षण क्वचितच इतर कोणती जमात घेत असेल. पण या अनौपचारिक शिकण्यात अडचण अशी आहे की विविध ज्ञान शाखांचे शिक्षण यात होत नाही. जग समजून घेण्याचे शिक्षणाचे उद्दिष्ट यात पूर्ण होत नाही. आर्थिक उन्नतीच्या सर्व संधी आपण औपचारिक शिक्षण घेतील त्या माध्यमात आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या 4 भिंतीत जे शिकून पुढे जातील त्यांचाच आर्थिक विकास होतो आहे. आदिवासी किंवा बलुतेदारी शिक्षणात कितीही महत्त्वाची कौशल्ये असली तरी ती बाजार व्यवस्थेशी आणि पदवीशी जोडलेली नसल्याने त्याचा उपयोग आर्थिक विकासाला होत नाही. आणि इथल्या व्यवस्थेची चलाखी ही आहे की बहुजनांची परंपरा ही हाताने काम करण्याची होती
पण शिक्षणाची रचना ही केवळ स्मरण, सादरीकरण, संभाषण या कौशल्यावरच आयोजित केली गेली. त्यामुळे बहुजनांना सहज अवगत कौशल्य सोडून ही कौशल्ये शिकावी लागली. त्यामुळे ज्या जमातीत शिक्षणाचे प्रमाण अधिक त्या जातींकडे पैसा अधिक आणि ज्या जमातीत निरक्षरता अधिक त्या जमातीत दारिद्र्य अधिक. थोडक्यात 4 भिंतींचं शिक्षण आणि त्या कक्षेबाहेरच्या शिक्षणातील ही गुंतागुंत आहे. तेव्हा खरा प्रश्न वर्गातील शिक्षण आणि वर्गाबाहेरील शिक्षण यांच्यातील सांधा कसा जोडायचा हा आहे. आर्थिक उत्पन्नाचे सारे स्रोत आणि पॅकेजच्या सर्व नोकऱ्या या 4 भिंतीच्या शाळेत गुंतल्याने या शिक्षणाला कितीही मर्यादा असल्या तरीसुद्धा तेच आपल्याला घ्यावे लागेल. पण व्यावहारिक शहाणपणाचे शिक्षण, निसर्गाचे ज्ञान, परंपरेने मिळणारी कौशल्ये हे सारे शाळेबाहेर मिळणारे ज्ञान मुलांना मिळण्याच्या पद्धती विकसित करायला हव्यात. आदिवासी जमाती गोटूल या प्रयोगात परंपरेतून शिकण्याची अशी संधी निर्माण करून देण्यात आली. आदिवासी पाड्याच्या मध्यभागी गोलाकार गोटूल बांधली जाते व त्या पाड्यातील सर्व अविवाहित तरुण तरुणी व सर्व लहान मुले संध्याकाळी तिथे जमतात. मोठ्या वयाची मुले लहान मुलांना अनेक कौशल्य शिकवतात. रात्री गाणी म्हणतात, नृत्य करतात. या संवादातूनच तरुण तरुणी आपले जोडीदार निवडतात. जगण्याची कौशल्ये शिकवणारी आदिवासींनी जगाला शिकवलेली ही पद्धती आपल्या तथाकथित अहंकाराच्या कक्षा ओलांडणारी आहे. जगण्याची कौशल्ये अशा अनौपचारिक पद्धतीने शिकवायला हवीत. ग्रामीण भागातील कुटुंबातील आजी आणि ज्येष्ठ नागरिक यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. शहरी भागातील हे अनौपचारिक शिक्षण पूर्णतः कोलमडले आहे. विभक्त कुटुंब अवस्थेत मुलांना कोणतेही शिक्षण मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे 4 भिंतीची शाळा आणि उरलेल्या वेळेत TV व सोशल मीडिया जे शिकवेल ते इतकीच फक्त सहज शिक्षणाची कक्षा आता उरली आहे. पुन्हा शिक्षणातून सामाजिक भान येणे, नैतिक मूल्ये विकसित होणे हे सारे 4 भिंतीत होत नसते. त्या 4 भिंतीच्या कक्षा ओलांडून बाहेर यावे लागते. शाळेच्या भिंतींवर आणि फळ्यावर लिहिलेल्या सुविचारांनी नैतिकता निर्माण होत नाही. उलट जाणवते असे की शिकलेले लोक अधिक धूर्त आणि बनेल आहेत. रस्त्यावरचा पाकीटमार फार तर एक पाकीट मारेल, पण उच्च पदावरील अधिकारी एका सहीने लाखो रुपये उडवतो. भ्रूण हत्येत सुशिक्षित सर्वात पुढे, तर आदिवासी भागात भ्रूण हत्या, बलात्कार नाहीत. तेव्हा ही नैतिक जगण्याची उत्तरे शाळेबाहेर शोधावी लागतात. शाळेच्या कक्षेची ही मर्यादा आहे. विद्यार्थी आपली नैतिक मूल्ये कुटुंब, परिसर आणि समाज यांच्या निरीक्षणातून शिकत असतो. त्यामुळे समाज हीच या शिक्षणाची कक्षा आहे. त्यामुळे शाळेने जर कितीही शिकवले तरी समाज ते पुसून टाकायला सक्षम आहे. त्यामुळे केवळ शाळेच्याच नाही तर समाजाच्या नैतिक कक्षा रुंदावण्याची गरज आहे. दत्ता सावळे नावाचे विचारवंत ठाणे जिल्ह्यात दामखिंडला मुलांची शाळा चालवत होते. सर्व आदिवासी मुले, बोलीभाषा वेगळी, ते बाराखडी शिकवत होते. निसर्गात रमणाऱ्या या मुलांचे नेहमीच्या कंटाळवाण्या पद्धतीने शिकण्यात मन लागेना म्हणून दत्ता सावळेंनी या मुलांची एका रविवारी जंगलात डोंगरावर सहल काढली. वर्गात खाली मान घालून गप्प बसणारी ती मुले डोंगरावर गेल्यावर एकदम खुलली. उड्या मारत होती, गाणी म्हणत होती. दत्ता सावळेंना वेगवेगळ्या वनस्पतींची आणि फुलांची नावे सांगत होती. पुन्हा तेच झाड फूल दिसल्यावर त्यांची नावे विचारत होती. पाऊस पडत होता. दत्ता भाऊंचे पाय सटकत होते आणि वर ही तोंडी परीक्षा सुरू. एवढे हाल झाल्यावर ते वैतागून पोरांना म्हणाले, गप्प बसा रे पोरांनो. त्यांचे ते हाल पाहून चिपर नावाचा पोरगा झाडावरून म्हणाला, मास्तर आमचं बी असंच होतं वर्गात गमभन शिकताना. आजच्या शिक्षणावर भाष्य करायला हा प्रसंग पुरेसा आहे. समाजातून, निसर्गातून आणि शाळेतून मिळणारे शिक्षण एकमेकांशी जेव्हा जोडले जाईल तेव्हाच खरंच शिक्षणाच्या आणि जगण्याच्या कक्षा रुंदावतील, नाही का? धन्यवाद. नमस्कार. साहित्य अकादमीच्या निवडक रा भी जोशी ह्या पुस्तकामधला एक स्थळवर्णनपर लेख आपण वाचणार आहोत. ह्या पुस्तकाचं संपादन निलिमा भावे यांनी केलं आहे. रा भी जोशी यांची निवडक साहित्य संपदा ह्या पुस्तकामध्ये वाचकांना सादर केली आहे. रसिक आणि चोखंदळ वाचकांच्या मनामध्ये रा भी जोशी यांच्या नावाला अतिशय जिव्हाळ्याचं स्थान आहे. सौंदर्यासक्त मन, संवेदनशीलता, चिंतनशीलता,
प्रसन्न विनोदबुद्धी यांच्या जोडीला इतिहास आणि संस्कृतीची त्यांना असलेली जाण ह्यामुळे रा भी जोशी यांचे प्रवासवर्णनपर किंवा स्थळवर्णनपर लेख एक वेगळीच उंची गाठतात. त्यांच्या धनुष्कोडी ह्या लेखातून आपण हा आगळा असा अनुभव घेऊया. धनुष्कोडी. तुम्ही धनुष्कोडीला मुळीच जाऊ नका. तिथे काही पाहण्यासारखं नाही. उगीच रणरणत्या उन्हातून मैल 2 मैल वाळू तुडवीत जावे लागेल आणि पस्तावाल. एका सुप्रसिद्ध प्रवास लेखकाने आम्हाला सल्ला दिला होता. तरी आम्ही वाळू तुडवीत चाललो होतो. समुद्रकाठची वाळू ती, कोरडी, शुष्क, अगदी बारीक आणि मऊ. प्रत्येक पाऊल वाळूतून ओढून उचलून पुढे टाकायचे आणि पुढे टाकले की ते भस्कन आत जायचे, असा हा पोटऱ्यांचा व्यायाम चालला होता. मागल्या अंगाला रेल्वे स्टेशन आणि आवार, दगडी कोळशांचा डोंगर, पाण्याचे उंचावरचे टाके, पत्र्याच्या घरांच्या बैठ्या रांगा आणि समोर वाळूचा विस्तार लांबवर गेलेला. संध्याकाळी 4-4:30चा सुमार. दिवस उन्हाळ्याचे. पाठीवर उन्हाचा तिरपा मार बसत होता. अंगावरला कपडा पाठीला बुरणुसासारखा बोचत होता. वृत्तीत एक प्रकारची उद्वेगयुक्त विरक्ती आली होती. पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी अशी वृत्ती फारच उचित, अशी स्वतःची समजूत घालीत पावलांची उचलठेव चालवली होती. चौफेर कुठेही झाड झुडूप दिसत नव्हते. दगड खडक दृष्टीस पडत नव्हते. खळगे चौटे उंच चढ उतार लागले तरी ते वाळूचे, वाऱ्यांनी रचलेले. त्या पाय ओढणाऱ्या रेताड विस्ताराचा आणि त्याच्या पांढुरक्या पिंगट रंगाचा तोचतोचपणा मधून मधून मोडे, तो मध्येच कुठेतरी देवीच्या वनांसारखे खळगे असलेले पांढुरके प्राणीज खडक पडले होते. त्यांच्यामुळे त्यांच्या भोवती गोळा झालेल्या वाळूच्या ढिगाऱ्यात 2 विती लांब पिंगट तपकिरी रंगाच्या कारंजाच्या उसळत्या धारांसारख्या विस्तारलेल्या दर्भांसारख्या काटेरी पात्यांच्या वनस्पतींचे पुंज दिसत. त्यांच्यामुळे पंचवटीत झालेल्या अपमानामुळे आलेल्या रागाच्या भरात शूर्पणखेने आपल्या पिंगट झिंजा उपटून लंकेत जाता जाता इथे टाकल्या असतील. त्यांचे हे रूपांतरित अवशेष असावेत. फिकट पिंगट वाळू, फिकट पांढुरके प्राणीज खडक आणि कुंचल्याच्या फराट्यांसारखे दिसणारे पिंगट तपकिरी तृणपुंज यांची एक मंद पिंगट रंगसंगती तिथे झाली होती. वाळू तुडवता तुडवता कशासाठी आम्ही हे करीत होतो ह्याचाही विसर पडण्याची वेळ झाली होती. तेवढ्यात कुठेतरी गंभीर गर्जना झाल्यासारखे वाटले. कुठून आणि काय ऐकू येत आहे असे मनाशीच विचारित वर मान करतो तो समोर क्षितिजापर्यंत हिरव्या निळ्या लाटांचे हेलावणारे जग पसरलेले दिसले. त्या समुद्राच्या लाटांचीच ती गर्जना होती. विलंबित लयीतली अविश्रांतपणे चाललेली ती गंभीर गर्जना, तिच्यातून निघणारा सुस्कार आणि पुलणावरचे पुटपुटणे आणि या सर्वांशी संवाद साधणारे हिरव्या काळ्या निळ्या लाटांचे आंदोलन यांच्या तालमेळात कान डोळे आणि त्याबरोबरच मन इतके गुंगून गेले की मागले स्टेशन, दगडी कोळशांचा डोंगर, पत्र्याच्या घरांच्या रांगा वगैरे नुसतीच मागे राहिली नाहीत, तर त्यांचे स्मरणही राहिले नाही. निळ्या लाटांच्या आणि त्यांच्या ध्वनीच्या साथीने पिंगट वाळूच्या ओल्या पट्ट्यावरून चालत चालत हिंदुस्थानाच्या भूमीचा सुळका जिथे लंकेच्या दिशेने पुढे घुसला होता, तिथे रत्नाकर आणि महोदधी एकमेकांना क्षेमालिंगन देत होते. तिथे केव्हा पोचलो ते कळलेही नाही. निळे जांभळे ढग ओळंबून येऊन क्षितिजाशी समुद्रावर उतरले होते आणि आपला रंग त्यांनी समुद्राला दिला होता. समुद्र आणि मेघ एकरूप होऊन क्षितिजाची रेषा लुप्त झाली होती. आकाश आणि समुद्र यांची एखाद्या जगमव्याळ गुहेसारखी प्रचंड पोकळी तयार झाली होती. त्या निळ्या जांभळ्या विस्तीर्ण पोकळीतला आपला इवलेपणा जाणवून भीती वाटायची. मनाच्या कोपऱ्यात आत कुठेतरी थरकापल्यासारखे वाटायचे, पण तसे वाटले नाही, कारण त्या निळ्या जांभळ्या विस्ताराला कललेल्या उन्हाची झिलई मिळाली होती. त्यामुळे सुंदर आणि भयानक ह्यांचे तिथे लोकविलक्षण शब्दातीत आकर्षक मिश्रण झाले होते.
गोष्टीतल्या राजपुत्रांना मोह घालणाऱ्या आणि समुद्राच्या तळाशी असणाऱ्या आपल्या रत्नखचित विलास मंदिरात त्यांना खेचून नेणाऱ्या नागकन्या खात्रीने तिथे विहार करीत असतील. आम्ही गोष्टीतले राजपुत्र नव्हतो, म्हणूनच त्या आम्हाला दिसल्या नाहीत आणि म्हणूनच आम्ही बचावलो म्हणायचे. नागकन्यांनी नाही तरी तिथल्या त्या हिरव्या निळ्या जांभळ्या हेलावणाऱ्या जादूने आम्हाला खेचलेच आणि आमच्या नकळतच आम्ही कपडे बदलून पाण्यात शिरलो आणि शिरलो ते बाहेर निघायला मनच घेईना. पाण्यातून बाहेर पडायला आणि तो देखावा सोडायला मन तयार होईना. पण सूर्य पश्चिम क्षितिजाकडे झपाट्याने उतरत होता आणि आम्हाला पाण्यातून बाहेर पडणे भाग होते. बाहेर पडता पडता पाण्याच्या कडेशी तांबूस जांभळी ओली वाळू दिसली. ती ओंजळभर उचलून घेतल्या वाचून राहावे ना. हा सेतू आधी रामेश्वरात सेतू माधवाकडे आणि पुढे प्रयागाला वेणी माधवाकडे न्यावा लागतो. तिथे त्याचे लिंग करून त्याची पूजा करून त्याचे त्रिवेणी संगमात विसर्जन करावे लागते. म्हणजेच यात्रेची सांगता होते असे सांगतात. सांगतेचे पुण्य पुढच्या जन्मी मिळवता येईल. ह्या जन्मी ही मऊ जांभळी वाळू जवळ ठेवण्याचे सुखच तेवढे उपभोगावे असे ठरवले. इथला सेतू घ्यावा असे शास्त्र आहे. याचे कारण रामाचा सेतू इथूनच सुरू होतो. सेतू बांधण्याची कल्पना आधी रामाच्या मनात नव्हती. सागराने दुभंगून आपल्याला आणि आपल्या वानर सैन्याला वाट करून द्यावी ही त्याची इच्छा. त्यासाठी सागराची यथासांग पूजा करून 3 रात्री तो दर्भाची शय्या आणि बाहूची उशी करून येथे राहिला. पण तरीही सागर भेटीला येईना. तेव्हा रामाने चापमानय सौमित्रे असे करड्या स्वरात लक्ष्मणाला फरमावले. त्याचा राग लक्ष्मणावर नव्हता, सागरावर होता. अद्य ते तरणम वाथ मरण सागरस्य वा अशी त्याची प्रतिज्ञा होती. सागरावर शरसंधान करून समुद्रम शोषयिष्यामी पदभ्याम यान्तु प्लवंगमाः अशी घोषणा करून त्याने बाण सोडला. तेवढ्याने समुद्रात एवढा प्रचंड खळबळाट झाला की नक्र मकरांसकट विंध्य मंदारांसारख्या उत्तुंग लाटा उठल्या. तरी सागर स्वतः रामाला भेटण्याला आला नाही. तेव्हा रामाने दुसरा बाण धनुष्याला लावला. मग मात्र आपले काही चालणार नाही हे सागराला कळून चुकले आणि तो सामोरा आला. आपली प्रतिष्ठा आणि रामाची समुद्रतरणाची प्रतिज्ञा या दोहोंचाही मान राहावा म्हणून त्याने सेतू बांधण्याला अनुज्ञा दिली. सागराचे आश्वासन, रामाचा प्रभाव आणि नल हा प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र असल्याने त्याचे कौशल्य सामर्थ्य, त्यामुळे सेतू बांधला गेला. त्यासाठी वानरांनी डोंगर, दगड, झाडे, बांबू, गवत जे जे उपयोगी पडेल ते आणून टाकले. सेतू उभा राहिला. राम ससैन्य लंकेला गेला. त्याचे कार्य झाले. सेतूचे कार्य संपले. आता त्याची नुसती आठवण म्हणूनच ह्या टोकापासून लंकेपर्यंत खडकाची एक रांग तेवढी राहिली आहे आणि त्या प्रसंगाची आठवण म्हणूनच आपण तिथली वाळू घ्यायची. पण वाळूचा रंग आणि मऊपणा इतका मोह पाडणारा आहे की शास्त्र असले किंवा नसले तरी ती उचलून घ्यावीशी वाटते. मघाशी समुद्राकडे जाताना समुद्राची ओढ तरी होती. आता ओढ मागे आणि जायचे पुढे असे झाल्यामुळे वाळू तुडवताना अगदी जड वाटत होते आणि किती अजून चालायचे आहे असे मनाशीच मधून मधून म्हणत होतो. पण तेवढ्यात ढग गोळा झाले. सडसडून पाऊस आला आणि गार वाटले. पावसाकडे पाहण्यासाठी म्हणून सहज वर पाहिले आणि मागे नजर वळवली तो धनुष्कोडीने आम्हाला अगदी चकित करायचा चंग बांधलेला दिसला. वर गडद निळे आभाळ, खाली स्वच्छ पिंगट पांढरी वाळू, मागे पांढऱ्या शुभ्र फेसाच्या हत्तीच्या सोंडेसारख्या लठ्ठ शेकडो माळा अंगावर खेळवणारा हिरवा निळा काळा समुद्र आणि त्या सर्वांवर अगदी जमिनीपर्यंत येऊन टेकलेले निर्मल उज्ज्वल इंद्रधनुष्य. देवधनुष्याची दोन्ही टोके तिथे जमिनीला टेकल्यामुळे धनुष्कोटी हे त्या स्थानाचे नाव एका वेगळ्याच अर्थाने आमच्यापुढे सार्थ झाले. तो देखावा एखाद्या महापुरुषाच्या महोत्सवाला उचित होता आणि एवढ्या थाटाचा निरोप घ्यायची आमची योग्यता नव्हती आणि तशा अपेक्षेने आम्ही तिथे गेलोही नव्हतो. पण निरोपाचा समारंभ अतिथीच्या योग्यते इतकाच यजमानाच्या योग्यतेवरही अवलंबून असतो, नाही का? आणि थोर यजमान अयम विशेषः अयम न असा भेद कसे करील? मला आठवण झाली
लाहोरला मेयो बागेतले प्राणीसंग्रहालय पाहून बाहेर पडण्याच्या बेतात होतो तेवढ्यात शेजारच्या पिंजऱ्यातल्या मोराने आपला पिसारा उभारला आणि आम्हाला बोलावून घेतले. मंद लयीत ठेक्यावर पावले टाकीत एखाद्या वस्त्रागारातल्या अंगसौष्ठवासह वेशप्रदर्शन करणाऱ्या युवतीच्या ऐटीत डावे उजवे तिरके वळत मागे पुढे होत तो आपले रंगवैभव आणि पिसाऱ्याचे रचना सौष्ठव दाखवित होता. मेघांना पाहून मोर पिसारा उभारून नाचतो. इथे धनुष्कोडीला तर मेघच मोर होऊन आपल्या जलकणांच्या अजस्र पिसाऱ्यांचे वैभव आम्हाला सादर करीत होता. कितीतरी वेळ ते निर्मल उज्ज्वल इंद्रधनुष्य आमची साथ करीत होते. आम्हाला मुरब्बी सल्ला मिळाला होता, तुम्ही धनुष्कोडीला जाऊ नका. मला कोणी विचारले तर मीही सल्ला देईन, तुम्ही धनुष्कोडीला जाऊ नका. उगीच रणरणत्या उन्हातून मैल 2 मैल वाळू तुडवावी लागेल. झाडझाडोरा नाहीच, हिरव्याची छटासुद्धा नाही. पण माझा सल्ला ऐकून तो धनुष्कोडीला गेला नाही असे मला कळले तर मात्र फार वाईट वाटेल. कारण मी काही म्हटले तरी तो तिथून आपल्या अशा वेगळ्याच जपून ठेवण्यासारख्या सुखावह आठवणी घेऊन आला नसता हे कशावरून? मी नाही का आणल्या? नमस्कार, मी मुग्धा बापट. मुक्त संगीत संवाद या पुस्तकातला दत्तोपंत देशपांडे यांचा संगीतातील मर्मज्ञ रसिकता हा लेख मी आज वाचणार आहे. श्री दत्तोपंत देशपांडे हे जुन्या पिढीतील संगीत साधक व मर्मज्ञ श्रोते म्हणून सर्व रसिकांना सुपरिचित आहेत. त्यांचे संगीताचे शिक्षण फैयाज खां यांचे शिष्य श्रीपाद शास्त्री पाठक यांच्याकडे नंदुरबार आणि धुळे इथे झाले. तिथे ते तबलावादनातही प्रवीण झाले आणि पुढे त्यांनी गोविंदराव टेंबे, सुरेश बाबू माने, श्रीमती हिराबाई बडोदेकर, गजाननराव जोशी, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी इत्यादींना तबल्याची साथ केली. पुढे किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव झाला आणि त्यांनी आपले गायन त्या शैलीला अनुसरून वाढवलं. सवाई गंधर्व महोत्सवात 1964, 65 आणि 66 या वर्षी ते गायले आहेत. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते कार्यकारी सदस्य असून स्वरसाधना या संस्थेचे अध्यक्ष आहेत. इतरही अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आला आहे. त्यांचे संगीतावरील अनेक समीक्षात्मक लेख आणि टिपणे वृत्तपत्र, मासिकं यातून प्रकाशित झाली आहेत. एक मर्मज्ञ रसिक श्रोता या नात्याने संगीत मैफल कशी ऐकावी यासंबंधीचे त्यांचे विचार या लेखात आपल्याला ऐकायला मिळतील. नादब्रह्मातून निर्माण झालेलं आणि 12 स्वरात निबद्ध असलेलं भारतीय संगीत अतिशय प्रभावी आहे. ते मानवाला नुसतंच मोहून टाकत नाही तर त्याला होणाऱ्या रोगांचा प्रतिबंधही ते करू शकतं. इतकी संगीताच्या स्वरात शक्ती आहे. मानवाच्या दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या चिंता नष्ट करण्यास संगीत श्रवण हा सर्वात श्रेष्ठ छंद आहे. कलाकार जन्माला येतो तेव्हा तो जन्माच्या बरोबरच आपली कला घेऊन येतो. त्याचप्रमाणे गानलुब्ध माणूस हा गुण जन्माला येताना आपल्याबरोबरच घेऊन येतो असं विधान केल्यास ते चुकीचे ठरेल असं मला वाटत नाही. हाच गानलुब्ध माणूस संगीत रसिक म्हणून ओळखला जातो. सगळेच रसिक सारखे नसतात. काही नुसतेच गानलुब्ध असतात. त्यांना गाणं ऐकायला आवडतं पण त्यातल्या बारीक सारीक गोष्टी त्यांना कळत नसतात. तरी पण त्यांना गाणं ऐकल्याचा आनंद होतो आणि ते आपल्या मानसिक विवंचनेपासून काही काळ का होईना बाजूला होतात. काही रसिक आपल्याला गाणं समजतं असा वरकरणी आव आणतात आणि गाणं ऐकताना आपल्याला गाणं समजतं हा आविर्भाव ते दाखवत असल्यामुळे त्यांचं मन गाणं ऐकण्यात एकरूप होऊ शकत नाही. असे रसिक स्वतःची फसवणूक करून घेतात. काही रसिकांना ठराविक अशा एकाच घराण्याचं गाणं ऐकायला आवडतं आणि आपण त्या घराण्याच्या गायकाचे निस्सीम भक्त आहोत असं ते मानतात. वास्तविक अशा रसिकांना त्या घराण्याच्या गानशैलीचं खरंखुरं ज्ञान झालेलं असतं किंवा नाही हा प्रश्नच असतो. पण त्यांचं कारण मात्र असं सांगता येईल की अशा रसिकांना त्यांना आवडणाऱ्या घराण्याच्या गायकाचा अगदी घरगुती सहवास लाभलेला असतो. तेव्हा त्यांना आपल्या सहवासात असलेल्या गायकाचंच गाणं श्रेष्ठ आणि बाकीचे कलाकार त्या दृष्टीने त्याज्य वाटतात आणि आम्ही अमुक एका घराण्याचेच व एकाच गायकाचे भक्त आहोत हे दाखवण्यात त्यांना प्रतिष्ठा वाटते. असे रसिक सर्वांगीण आनंद उपभोगायला पारखे होतात. माझ्या मते एखाद्या रसिकाला एखाद्या घराण्याचा गायकाचं गाणं आवडणं हे वावगं आहे असं नाही, पण त्याचबरोबर दुसरी घराणी त्याज्य आहेत असं मानणं मात्र चुकीचं आहे. प्रत्येक घराण्याच्या गायकीतली काय वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेतल्याशिवाय त्याला चांगलं कोणतं वाईट कोणतं हे कधीच कळणार नाही.
हे जरी खरं असलं तरी त्याने इतर घराण्याच्या गायकांना कमी लेखणं म्हणजे त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. आज हिंदुस्थानी संगीतातील ख्याल गायकी संगीत कलेचा मुख्य घटक होऊन बसली आहे. संगीताची मैफिल म्हटली म्हणजे शास्त्रोक्त संगीताचीच मैफिल असा अर्थ गृहीत धरला जातो. या व्यतिरिक्त भावगीत गायनाच्या, अभंगवाणीच्या, गझल गायनाच्या मैफिलीही होत असतात. या सर्व मैफिलीला रसिक वर्ग हजर असतो आणि आपापल्या कुवतीनुसार मैफिलीचा आनंदही घेत असतो. मी ज्या रसिकाची भूमिका आपल्यासमोर ठेवणार आहे तो शास्त्रोक्त संगीतातला जाणकार रसिक या दृष्टिकोनातून. एखाद्या बड्या गायकाची किंवा गायिकेची मैफिल असली तर गायन शौकीन रसिक वर्ग गाण्याला बहुसंख्येने जमतोच, पण त्यात एखादा जाणकार रसिक असला तर त्याला गायकाच्या समोर बसण्याचा मान दिला जातो. आणि काही प्रेक्षकांच्या तोंडूनही असे उद्गार निघतात की दत्तोपंत समोर बसलेत ना, मग मैफिल नक्कीच रंगणार. या त्यांच्या उद्गारावरून काय बोध होतो? गायकाचं गाणं चालू असताना त्यांच्या गळ्यातून काही अनपेक्षित अशा सुंदर स्वरलहरी निघून गेल्या किंवा एखादी उत्कृष्ट विजेसारखी तान निघून गेली किंवा लयीचा अवघड तिय्या घेऊन तो जर अचूक समेवर आला तर गायकाला आनंद होतो. आणि ही गोष्ट सर्वसाधारण श्रोत्यांच्या लक्षात आली नसली तरी जाणकार श्रोत्यांच्या लक्षात आली किंवा नाही इकडे त्याचं लक्ष जातं आणि अशावेळी या श्रोत्याकडून त्याला नेमकी वाहवाची दाद मिळाली म्हणजे त्याचा आनंद द्विगुणित होतो. हा आनंद पुढील मैफल रंगवण्यात गायकाला खूपच पोषक ठरतो. आपण म्हणतो आता बुवांची तब्येत लागली बरं का. तब्येत लागणं याचा अर्थ मैफिलीच्या वातावरणात प्रसन्नता निर्माण होते, श्रोत्यांची एकाग्रता होते, मनासारखा आवाज लागणं, साथ संगत गाण्याला पोषक असणं, या सर्व गोष्टी व्यवस्थित जमून आल्या म्हणजे गायकाची तंद्री लागते, म्हणजेच थोडक्यात स्वरसमाधी लागते आणि त्याच्या कंठातून निघणारं उत्स्फूर्त असं सुरेल गायन आपल्याला ऐकायला मिळतं. या सर्व गोष्टी जरी ठीक असल्या तरी जाणकार रसिक हा देखील मैफल रंगवण्यात कारणीभूत असतो. या बाबतीत एक प्रसंग वाचकांपुढे ठेवावासा वाटतो, त्यावरून विधानाची सत्यता पटेल. बऱ्याच वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. पंडित भीमसेनजी नुकतेच पुण्यात येऊन स्थायिक झाले होते. त्या काळात माझ्यासारखेच गानरसिक माझे मेव्हणे बाळासाहेब अत्रे म्हणजे आचार्य अत्रे यांचे धाकटे बंधू हे त्यावेळेला हयात होते. आम्ही भीमसेनजींच्या गाण्याला हमखास हजर असायचो. एके दिवशी भीमसेनजींची जिमखानाच्या हॉलमध्ये गाण्याची मैफिल होती. त्या मैफिलीला आम्ही जाणार होतो, पण त्याच दिवशी भारत गायन समाजात एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमालाही आम्हाला जाणं प्राप्त होतं. तेव्हा आम्ही प्रथम भारत गायन समाजात जाऊन थोड्या वेळाने जिमखान्यावर जायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही जिमखान्यावर गेलो. तेव्हा नुकताच मध्यंतर झाला होता आणि विद्यार्थ्यांचं एक टोळकं बाहेर ग्राउंडवर आलं होतं. त्यापैकी एकाने आम्हाला बघितलं आणि मित्राला तो सांगू लागला, या 2 तिरप्या टोप्या. त्यावेळेस आम्ही दोघंही तिरपी टोपी घालत होतो. त्यामुळे कुठल्याही मैफिलीला आम्ही गेलो की 2 तिरप्या टोप्या आल्या असं म्हणण्याचा प्रघात पडला होता. तर या 2 तिरप्या टोप्या चालल्या आहेत ना, त्या आता भीमसेनजींच्या समोर जाऊन बसतील आणि मग गाण्याला कसा रंग चढेल तो बघा. याचा अर्थ गायक आणि रसिक यांचं स्वरांचं नातं काय असतं याची साक्ष पटते. असे अनुभव माझ्या जीवनात खूपच आले आहेत आणि अजूनही येत आहेत. कलाकाराबद्दल जसा श्रोत्यांच्या मनात आदर निर्माण होतो तसा अशा जाणकार रसिकांबद्दल देखील श्रोत्यांच्या मनात आदर निर्माण होतो. याचं कारण कलाकाराला योग्य वेळी दाद देऊन त्याच्यात उत्साह निर्माण करणं हे काम रसिक करत असतो आणि याची जाणीव श्रोत्यांना असते. म्हणून ते कलाकाराप्रमाणेच अशा श्रोत्यांबद्दलसुद्धा आदर बाळगतात. खरा रसिक कसा असावा याबद्दलचे माझे विचार मी वाचकांपुढे ठेवीत आहे. त्याला सूर, लय, ताल व शास्त्र या शास्त्रोक्त संगीतातील सर्व अंगांचं ज्ञान पाहिजे. थोडक्यात म्हणजे त्याने संगीत साधनाही केलीच पाहिजे. शिवाय त्याला सौंदर्यदृष्टीची जाणीव पाहिजे. संगीतात 3 गोष्टींचा समावेश आहे, गायन, वादन आणि नृत्य. तेव्हा त्याला नुसत्याच गाण्याचा आनंद घेता आला म्हणजे झालं असं नाही. त्याला लय आणि ताल यांचंही ज्ञान पाहिजे. एखादा प्रख्यात तबलावादक स्वतंत्र तबलावादन करत असला तर त्याची तयारी कितपत आहे, त्याचा हात कसा आहे, त्याच्या वादनातील वैशिष्ट्य काय, त्याने जर एखादा अवघड हिशोबाचा कायदा सुरू केला असला तर तो किती अवघड आणि तो कशा रीतीने संपवून तिसरी 10 अचूक गाठून समेवर येतो हे जर तुम्हाला कळलं आणि तुम्ही त्याच्या वादनाला दाद दिली तर त्याला खूपच आनंद होतो आणि त्याच्या वादनाचा तुम्हालाही आनंद होतो. नृत्याच्या बाबतीतही असंच आहे. नृत्यात लय आणि ताल तसे अंगविक्षेप आणि मुद्राभिनय या गोष्टींना महत्त्व आहे. याचंही ज्ञान थोडाफार प्रमाणात रसिकाला हवं. तबलाशास्त्राचं ज्ञानही त्याला असणं आवश्यक आहे. एखादा तबलावादक स्वतंत्र तबलावादन करत असतो त्यावेळेस जे बोल, मुखडे, तोडे, कायदे, पेशकार वगैरे तबलाशास्त्रातील तंत्र तो श्रोत्यांपुढे मांडत असतो तेव्हा ते कोणत्या लयीच्या अंगाने तो वाजवतो आणि कशा रीतीने तो समेवर येतो हे रसिकाला कळत असेल तर त्याचा आनंद मर्मज्ञ रसिक
इतरांपेक्षा जास्त घेऊ शकतो. रसिकाने जर काही वर्ष गानसाधना केली असेल तर त्याला लयचं आणि सुरांचं ज्ञान झालेलं असतं आणि ही भूमिका त्याला गाण्याचा आनंद घेण्यास खूपच पोषक अशी होते. अशा रसिकाचं आणि गायकाचं मैफिलीत एक अतूट असं नातं निर्माण झालेलं असतं. इतकंच नव्हे तर रसिक हा गायकाशी इतका एकरूप झालेला असतो की गाण्याच्या सुरुवातीला लावलेला षड्ज कोणत्या मागच्या पुढच्या 2 स्वरांच्या आधाराने गायकाने षड्ज लावलाय यावरून गायक कोणता राग गाणार आहे याचं त्याला आकलन होतं. एखाद्या वेळी कदाचित त्याचं अनुमान चुकेल, पण सहसा असं होत नाही. या व्यतिरिक्त रसिकाने संगीतावरील ग्रंथांचं वाचन केलेलं असल्यास त्याच्या ज्ञानात चांगलीच भर पडते आणि तो आपले विचार अधिकारमानीने मांडू शकतो. अशा रीतीने रसिकाला संगीत कलेतील अंग उपांगांची माहिती असायला हवी हेही येथे नमूद करणे अगत्याचे आहे. नमस्कार. अत्यंत उत्कट आणि गहिऱ्या कविता लिहिणाऱ्या कवयित्री म्हणजे इंदिरा संत. त्यांची एक कविता आता मी आपल्याला वाचून दाखवते. पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे. पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे. लिपिरेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून. नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून. शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन. नको पाठवू कागदातुनी स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून. नको पाठवू असे कितीकदा सांगितले मी तू हट्टीपण. पाठविशी ते सगळे सगळे, पाठविशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्र त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते, वाचायाचे राहून जाते. नमस्कार. मी सौ रागिणी कोराणे. मातृभाषेच्या संवर्धनातून वैविध्यपूर्ण संस्कृतीचे जतन करता येते. मातृभाषा हा जीवनाचा आत्मा आहे. आपली भाषा ही आपली व आपल्या संस्कृतीची ओळख असते. आज मराठी भाषेत इतके नावाजलेले लेखक आहेत की त्यांचे साहित्य म्हणजे आपल्याकडे मराठी भाषेला मिळालेला खजिनाच आहे. त्यातील एक एक पुष्प उमजले तर त्या कुपीतून सुगंधच दरवळतो व आपण परत परत ती पुस्तके वाचत राहतो. मराठीत अनुवाद केलेले इतके वेगवेगळे लेखक आहेत की त्यांनी आपल्यापर्यंत त्या लेखकांचे साहित्य सोप्या व सुंदर भाषेत पोचवले. जसे की दुर्गा भागवत, लीना सोहनी व इतरही बरेच जण आहेत. आज मी आपणासमोर सुधा मूर्तींचे गोष्टी माणसांच्या या पुस्तकाचे लीना सोहनी यांनी अनुवादित केलेले निदान एका तरी वाचनालयासाठी पुस्तक यातील उतारा वाचून दाखवत आहे. निदान एका तरी वाचनालयासाठी पुस्तक. मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरातली मुलगी. त्यामुळे कोणत्याही शिक्षकाच्या घरी जे असेल तेच आमच्याही घरी होते. पुस्तक आणि ज्ञान हीच खरी संपत्ती असं आमच्याकडे मानण्यात येईल. लहानपणी मी माझ्या आजी आजोबांजवळ एका लहानशा खेड्यात राहत असे. तेव्हा गावचे लोक माझ्या आजोबांना कसा मान द्यायचे ते अजूनही मला आठवतं. आमच्या घरासमोर एक मोठं वडाचं झाड होतं. त्याच्या सावलीत चटई अंथरून आमचे आजोबा बसलेले असायचे. त्यांच्या हातात कायम एक पुस्तक असायचं. संध्याकाळच्या वेळी लोक त्यांच्याकडे सल्ला मागायला यायचे. गावातला सर्वात श्रीमंत माणूस जरी आमच्या दारावरून जात असला तरी सुद्धा तो आजोबांना आदराने नमस्कार करून जाई.
मी एकदा त्यांना विचारलं, शिक्षकांना एवढा मान का द्यायचा असतो? त्यावर ते हलकंसं हसले आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. महाभारतातील पराक्रमी योद्धा अर्जुन त्याच्या मित्रांसमवेत बसला असताना त्याला त्याच्या मित्रांनीही हाच प्रश्न विचारला, आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याविषयी तुला एवढा आदर का वाटतो? कारण द्रोणाचार्य वृद्ध होते, निर्धन होते आणि त्यांच्या मालकीचं कोणतंही राज्य वगैरे नव्हतं. पण तरीही अर्जुन मात्र नेहमीच नम्रपणे त्यांच्या पायाशी बसत असे. असं का? असं विचारताच अर्जुन म्हणाला, या जीवनात सर्वच गोष्टी नाशवंत आहेत. आपण आपल्याजवळील कोणतीही गोष्ट इतरांना दिल्याने ती आपल्याकडून जाते, कमी होते. मग ती हिरे माणकं असोत, सोनं नाणं असोत, नाहीतर जमीन असो. एवढंच काय, सौंदर्य सुद्धा कालांतराने कमी होत जाते. फक्त एकच गोष्ट अविनाशी असते आणि ती म्हणजे ज्ञान. तुम्ही जेवढं ते भरभरून दुसऱ्याला देत राहाल तेवढं ते वाढत जातं. गुरु हा शिष्याला सतत ज्ञान देत असतो. म्हणून माझ्या दृष्टीने गुरु हा सर्वात श्रीमंत असतो आणि म्हणूनच गुरुजींना किंवा शिक्षकांना एवढा आदर मिळतो. तो त्यांच्याकडे किती धनसंपत्ती आहे याच्यावर अवलंबून नसतो. शिक्षक हे ज्ञानाचं निदान असतं. माझे आजोबा अत्यंत साधे आणि शिस्तप्रिय होते. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. लहानपणी घराबाहेर पडून मी सर्वात लांबची चक्कर पहिल्यांदा मारली ती आमच्या गावच्या वाचनालयात. आमच्या गावात एक छोट्याशा दुमजली इमारतीत हे वाचनालय होते. त्याच्या तळमजल्यावर एक दुकान होतं आणि वरच्या मजल्यावर वाचनालय. लायब्ररीच्या जवळच एक भलं मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाभोवती एक विस्तीर्ण सिमेंटचा पार होता. कन्नड भाषेत आम्ही त्याला कट्टा म्हणतो. या पारावर सायंकाळच्या वेळी गावातील वडीलधारी मंडळी येऊन बसत. त्यात एक माझे आजोबा असत. मी त्यांच्याबरोबर तिथे जायची. ते मला वरच्या मजल्यावर सोडायचे आणि मग पारावर जाऊन बसायचे. मी पुढे आयुष्यात अनेक वाचनालयामध्ये पाऊल ठेवलं. त्यातील हे पहिलंच होतं. वाचनालयात मोठमोठी कपाटं होती. त्यांची दारं काचेची होती. त्यामुळे आत ओळीने मांडून ठेवलेल्या पुस्तकांची नावं सहज वाचता येत. एका बाजूला वृत्तपत्र आणि नियतकालिकांचा गठ्ठा नीट रचून ठेवलेला असे. लोकांना व्यवस्थित बसून वाचता यावं म्हणून तिथे टेबल खुर्च्या मांडलेल्या असत. वाचनालयात कमालीची शांतता असायची. मी तिथे जाऊन लहान मुलांची गोष्टींची पुस्तके वाचण्यात गर्क होऊन जायचे. अखेर आजोबा खालून हाका मारायचे. बघता बघता वर्ष गेली. मी आता 12 वर्षांची झाले होते. एव्हाना आमच्या गावच्या त्या छोट्याशा वाचनालयातल्या जवळपास सर्वच पुस्तकांचा मी फडशा पाडला होता. अलीकडे मला वाचनालयात जायचा कंटाळा येऊ लागला होता. कारण तिथे नवीन काहीच पुस्तकं नव्हती. पण तरीही नेमानं आजोबांबरोबर रोज संध्याकाळी तिथे जात असे. असंच एकदा संध्याकाळच्या वेळी मी आणि आजोबा घरी परत निघालो होतो. त्या दिवशी तर मला त्या वाचनालयात फारच कंटाळा आला होता. रस्त्यावर अंधार पडला होता. रस्त्याच्या कडेला मिणमिणते दिवे होते तेवढेच. माझ्या आजोबांना अंधारात नीटसे दिसत नसे. त्यामुळे मी त्यांना हाताला धरून नेत होते. त्यांनी अचानक मला विचारलं, हे बघ, मी आता कवितेची एक ओळ म्हणतो. तू ती कविता पूर्ण करशील? चांगली प्रसिद्ध कविता आहे. मी म्हणाले, मी प्रयत्न करीन. आम्ही हा खेळ खूपदा खेळायचो. त्यामुळे माझ्या कितीतरी कविता पाठ झाल्या होत्या. ते म्हणाले, जर
जर मला पंख असतील तर. मी डोळ्यांची पापणीही न हलवता क्षणार्धात म्हणाले, मी शेजारच्या गावच्या वाचनालयात जाईन आणि खूप खूप पुस्तकं वाचीन. माझ्या तोंडचे शब्द ऐकून आजोबा चालता चालता थांबले. ते म्हणाले, परत म्हण बघू. मी परत तीच वाक्य उच्चारली, मी शेजारच्या गावच्या वाचनालयात जाईन आणि खूप खूप पुस्तके वाचीन. त्यावर त्यांना हसू आलं. काय मजेशीर पद्धतीने कविता पूर्ण केलीस ग तू. पण काय ग, तुला मूळ कविता माहीत आहे का? हो आहे ना. जर मला पंख असतील तर मी निळ्याभोर विस्तीर्ण आकाशात उडेन. या धर्तीवरची सुंदर ठिकाणे पाहीन. या भूमीवरच्या थोर लोकांना भेटीन. मी गुप्त खजिन्याचा शोध घेईन. माझे आजोबा एकदम अबोल झाले. घरी पोचल्यावर त्यांनी चटई अंथरली. त्यावर ते बसले आणि त्यांनी मला जवळ बोलावलं. ते खूप थकलेले होते, तरी पण त्यांचा चेहरा उजळून निघाला. त्यांनी माझा चिमुकला हात हातात घेतला आणि म्हणाले, तुला माहीत आहे, अमेरिकेत अँड्र्यू कॅनर्जी नावाचा एक फार थोर माणूस होऊन गेला. 100 वर्षांपूर्वीच तो कोट्याधीश होता, पण त्याने आपल्या मृत्यूपत्राद्वारे आपली सगळी धनसंपत्ती आपल्या मुलांना नाही ठेवली. त्या पैशाचा वापर करून अमेरिकेतील जास्तीत जास्त खेडेगावांमध्ये वाचनालय बांधण्यात यावी असं त्यानं लिहून ठेवलं होतं. मी काही अमेरिका पाहिलेली नाही, पण असं म्हणतात, तिथे कुठल्याही खेड्यात गेलं तरी तिथे ह्या अँड्र्यू कार्नेजीच्या पैशांमधून बांधण्यात आलेलं एक तरी वाचनालय असतंच. मी अजून किती वर्ष जगेन ते काही सांगता यायचं नाही. पण आज तू ज्या पद्धतीने ही कविता पूर्ण केलीस त्यावरून तुला वाचनाची किती आवड आहे हे माझ्या लक्षात आलं. मला एक वचन दे, तू मोठी झालीस आणि समजा तुझा सर्व गरजा भागून तुझ्याकडे जास्तीचे पैसे शिल्लक उरले तर तू निदान एक तरी वाचनालयाला पुस्तक घेऊन देशील. हिवाळ्यातील ती काळोखी रात्र होती. आजोबांच्या भल्या मोठ्या तळव्याचा तो उबदार स्पर्श मला अजून आठवतो. ते म्हातारे झाले होते. रोज फळ्यावर खडूने वाक्याच्या वाक्य लिहून त्यांचे हात खरखरीत झाले होते. त्यावर सुरकुत्या पडल्या होत्या आणि आम्ही काही त्या कार्नेजीसारखे श्रीमंत नव्हतो, परंतु माझ्या आजोबांजवळ ज्ञान आणि अनुभवाने आलेली संपन्नता होती. पुढील आयुष्यात माझी सांपत्तिक स्थिती सुधारली. मी आजोबांना वचन दिलं होतं, एका तरी वाचनालयासाठी पुस्तके देईन. आजोबांच्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी ते वचन मला आठवलं. आज इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अशी 10,000 वाचनालये बांधली. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो. कोविड-19 ही एक मानवी जीवनावर आलेली आपदा आहे, परंतु या आपदेचंच संपदेत कसं रूपांतर करावं असा विचार माझ्या मनात सतत येत होता. आणि त्याच वेळी अपर्णाताईंनी हा सुरू केलेला जो काही मैत्रिणींचा कट्टा आहे, त्यामुळे खरंच ह्या विचारांना एक मूर्त स्वरूप आलं. या ऑनलाईन मैत्रिणींच्या कट्ट्यावरती नक्कीच आपल्याला सर्वांना एकत्र यायला आवडत असणार आहे. कोविड-19च्या काळात सोशल डिस्टन्सिंग हा एक सर्वात प्रथम नियम आहे, परंतु सोशल डिस्टन्सिंग म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग असा आहे. मनाने आपण सगळ्याजणी या ऑनलाईन कट्ट्याच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतो आणि त्यामुळेच मी ठरवलं की माझ्या मनाची मशागत पण मी सुरू करीन. आणि ह्याच काळात मी मेडिटेशन, मनन, चिंतन या सगळ्या गोष्टींचा आधार घ्यायला लागले आणि ह्या चिंतनाच्याच माध्यमातून
मला एक सुंदर कविता अशी स्फुरलेली आहे. बघा मैत्रिणींनो, ती तुम्हाला पण आवडतीये का? कवितेचं नाव आहे ऋण. कवितेचं नाव आहे ऋण. सृष्टी लेवून येती रूपे, नाना रंगे आपुल्या संगे. या सृष्टीचे हो या दास, मानवता हाच एक धर्म खास. सृष्टी लेऊन येती रूपे, नाना रंगे आपुल्या संगे. या सृष्टीचे हो या दास, मानवता हाच एक धर्म खास. ना श्रीमंत ना गरीब, ना श्रीमंत ना गरीब, ना पुरुष ना स्त्री. ना श्रीमंत ना गरीब, ना पुरुष ना स्त्री, ना रंक ना राव. ना रंक ना राव, सृष्टीचाच हा सर्व भार. ना श्रीमंत ना गरीब, ना पुरुष ना स्त्री, ना रंक ना राव, सृष्टीचाच हा सर्व भार. मी मोठा तू लहान, मी मोठा तू लहान, मी गोरा तू काळा. नका लावू सृष्टीला हे कोंदण, दिली आहे सर्वांनाच आंदण. नका लावू हे सृष्टीला कोंदण, दिली आहे सर्वांनाच आंदण. मी मोठा तू लहान, मी गोरा तू काळा. नका लावू सृष्टीला कोंदण, दिली आहे सर्वांनाच आंदण. मैत्रिणींनो, काळ्या प्रहरीही होते सोनेरी पहाट, एकजूट नाती घडवती उज्ज्वल वाट. काळ्या प्रहरी ही होते सोनेरी पहाट, एकजूट नाती घडवती उज्ज्वल पहाट. होऊया या सर्व सृष्टीचे ऋणी, ठेवा सदैव हीच जाणीव. होऊया या सर्व सृष्टीचे ऋणी, ठेवा सदैव हीच जाणीव. भेदाभेद अमंगळ, भेदाभेद अमंगळ, तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. करूया सृष्टीचे रक्षण, धरूया मानवतेची कास, तेव्हाच मिळेल पुढील पिढीला मोकळा श्वास. भेदाभेद अमंगळ, भेदाभेद अमंगळ, करूया सृष्टीचे रक्षण, धरूया मानवतेची कास, तेव्हाच मिळेल पुढील पिढीला मोकळा श्वास. धन्यवाद मैत्रिणींनो. नमस्कार, मी अनुराधा रवींद्र आपटे. मी आज आपल्यासमोर 4 सख्खे 24 ह्या पुस्तकातली एक संपदा जोगळेकर कुलकर्णी लिखित चॉकलेट ही कथा वाचून दाखवणार आहे. 4 सख्खे 24 ही 4 मैत्रिणींच्या कथांचा कथासंग्रह आहे. संपदा जोगळेकर कुलकर्णी, हर्षदा बोरकर, सोनाली लोहार आणि निर्मोही फडके अशा चौघींच्या 4 कथा आणि एक कथा चौघींनी सुरुवात सेम आणि त्याचा कथाविस्तार प्रत्येकीच्या आपापल्या मतानुसार अशा केलेल्या त्या 4 कथा असं हे पुस्तक आहे 4 सख्खे 24. यातली चॉकलेट ही संपदा जोगळेकर कुलकर्णी यांची कथा मी आज वाचून दाखवणार आहे. या कथेमध्ये स्त्रीला जेव्हा मुलगी आहे म्हणून काही गोष्टी मान्य कराव्या लागतात, लहानपणी जेव्हा तिच्यावर ह्या गोष्टींचं ऐकायला येतात त्यावेळेला तिच्या मतांमध्ये कसा फरक पडतो आणि त्यावेळेला तिला काय वाटतं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे चॉकलेट. शाळेत असताना श्रावणी शुक्रवार अगदी लक्षात राहणारा. छे छे, श्रावण मासी हर्षमानासी असं काही नाही. तेव्हा काही निसर्ग वगैरे कळतच नव्हतं. तेव्हा आजूबाजूच्या माणसांमध्येच मी गर्क असायचे. माझे लाड लाड म्हणजे किती सांगू. आमच्या घरात म्हणे खूप वर्षांनी मुलगी झाली होती. मग काय, आबांची लाडकी, आजीची लाडकी, आई बाबा तर काय हक्काचेच. आणि माझा काका दर श्रावणातल्या शाळेच्या श्रावणी शुक्रवारी मला काका त्याच्या बाईकवरून शाळेत न्यायला यायचा. अहो, खरं तर हाकेच्या अंतरावर शाळा, पण त्या दिवशी मी एवढी नटलेली असायचे. नवा फ्रॉक तरी, कधी परकर पुलकं तर कधी नऊवारी साडी. पण रस्त्यातून चालताना मला हे सगळं नाही आवडायचं मिरवायला. आता काय कुणी गालगुच्चे काय घ्यायचं, कुणी फ्रॉकचं कापडच हात लावून बघायचं. मला नाही आवडायचं ते. आणि आई म्हणजे तर काय, रस्त्यात सगळ्यांशी थांबून बोलणार. मग यावर मी आयडिया काढली. दरवेळी मला न्यायला काकानेच यायचं असा हट्ट करायचे. गंमत म्हणजे माझ्या काकाला बाबांसारखं ऑफिस नसायचं. तो काय बिशाद नाही म्हणेल. माझे सगळे लाड पुरवणारा माझा काका नेहमी यायचा मला न्यायला. हां, एक गोष्ट त्याची वाईट होती ती म्हणजे तो बाईकवर मोठमोठ्याने गायचा. एरवी काही नाही, पण सिग्नलवरही तेच. मग लोक असे बघायचे ना त्याच्याकडे आणि माझ्याकडेही. बरं, तो चांगला गातोय असं फक्त त्याचं एकट्याचंच मत होतं.
तेवढं एक सोडलं तर बाकी मज्जा. बाईकवरून काय लगेच थोडेच घरी जातात. हा लांबचा फेरा मारूनच आम्ही घरी जायचो. आणखीन एक मज्जा, काका मला नेहमी चॉकलेट आणायचा. ते चॉकलेट संपेपर्यंत मला त्याचं गाणं त्रास नाही द्यायचं. बरं, चॉकलेट बाईकवर असेपर्यंतच मी संपून टाकायचे. घरी गेल्यावर त्यात वाटेकरी आले तर नाही म्हणायला मी माझ्या डब्यातला श्रावणी शुक्रवारचा शाळेने दिलेला खाऊ मात्र त्याला द्यायचे. आमचं असं डील न ठरवताच ठरून गेलेलं. श्रावण महिन्यात खूप सण येतात, मग शाळेला सुट्टी मिळते. घरात काही ना काही खाऊ होतच असायचा आणि माझं हक्काचं चॉकलेट. असा माझा हा श्रावण असायचा. यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी. माझा असा हा काका माझ्या आयुष्याचा मित्रही बनला होता. कधी कधी आई बाबा रागावले की मला हुशारीने वाचवायचा. मला बाईकवरून बाहेर घेऊन जायचा. आम्ही घरी यायचो तोपर्यंत सगळं ठीकठाक झालेलं असायचं. माझा काका बाबांहून 6 वर्षांनी लहान, पण माझ्या काकाचं लग्न म्हणे उशिरा झालं. आजी म्हणायची, मनविता, हे तुझे लाड तुला काकू येईपर्यंतच. मला असा राग यायचा ना, वाटायचं काकू नामक प्राण्याला बघूनच घ्यायला हवं. बाबा आजोबा थट्टेत म्हणायचे, मनू लक्ष ठेव मग काकाच्या मैत्रिणींवर, त्यातच एखादी काकू लपलेली असेल. मग मी कधीतरी त्याला म्हणायचे, काका मला काकू सगळ्यांना भेटण्याआधी भेटो, मला तिच्याशी काही डील्स आधी ठरवायचे आहेत. त्यावर तो खूप हसायचा. मग मला दुकानांच्या बाहेर उभ्या असलेल्या मॅनिक्विन्स दाखवायचा. ह्यातली कोणतीही सिलेक्ट कर म्हणायचा. मग मी आईबरोबर कधी बाहेर गेले की रस्त्यात थांबवून थांबवून मॅनिक्विन्स दाखवायचे. आई खूप हसायची. ह्यातलीच एक काकू काका घरी आणणार आहे म्हटल्यावर तर आणखीनच हसायची. काही मॅनिक्विन्स तर तोंड वेंगाडलेले असायच्या, तेवढ्या सोडून बाकी आवडायच्या. मग आईचा तो हसण्याचा रोग सगळ्यांना जडायचा. बाबा आब्बा आजी सगळेच वेड्यासारखे हसायचे. मग मलाही हसू यायचं. मनात शंका यायचीच, एवढ्या ठोंब्यासारख्या काकवा आपल्या घरात कशा चालतील. काकाने आणलेला पहिला फ्रॉक, पहिलं खेळणं, पहिली वही, पहिलं पेन, पहिली जीन्सची पॅन्ट सगळं लक्षात आहे. त्यातच मी किती काळ रमून जायचे. पुढे मी मोठी झाले, कॉलेजमध्ये गेले. मला एकदाची काकू आली. तीही त्याच्यासारखीच गंमत जम्मत करणारी आणि मुख्य म्हणजे माझे भरपूर लाड करणारी आणि मला सदैव चॉकलेट आणणारी. आजी म्हणाली तसं काही झालं नाही. मग काही वर्षांनी काकाला मुलगा झाला. गोड गोड माझा भाऊ, कापसासारखा मऊ मऊ. मग आमच्या दोघांचे लाड होऊ लागले, दुप्पट. दोघांच्या लाडाची वाटणी समसमान. आता काकाकडे 4 व्हीलर आली आहे. मस्त फिरायला जातो आम्ही सगळे. फिरायला जाताना 2च माणसं बदलायची. कधी आईबाबांच्या ऐवजी आजी आबा आणि मी आणि माझा भाऊ कायम. या कित्येक वर्षात मी काकाला आकारमानाने बदललेलं पाहिलं आहे. मॅच्युअर्ड बाबा होताना पाहिलं आहे. साध्या टी शर्टवरून कोट टायवर कॉन्फरन्सला जाताना पाहिलं आहे. दाढीच्या स्टाईल्स बदललेलं पाहिलं आहे. पण हसला की माझा तोच काका दिसतो, जो बाईकवरून मला शाळेत न्यायला यायचा. हो, आणि अजूनही तसाच बेसूर मोठ्याने गातो. फरक एवढाच की गाडीच्या काचा लावलेल्या असल्यामुळे लोक आमच्याकडे पाहत नाही. अजूनही श्रावणी शुक्रवारी तो मला चॉकलेट आणतो. पण या वर्षीच्या श्रावणातलं चॉकलेट वेगळं होतं. मी माझ्या कॉलेजमध्ये होणाऱ्या पथनाट्यात भाग घेतला होता. घरात किती कौतुक झालं होतं माझं. त्यासाठी काका काकूंनी मला नवीन ड्रेस घेतला होता. आई विचारायची, तुझ्या नाटकात तुझी भूमिका काय आहे, ती तुला कळली आहे ना, वगैरे वगैरे. मला फक्त मजा यायची त्यात काम करताना. कॉलेजमध्येही कौतुक व्हायचं. म्हणायचे किती रिअल ॲक्टिंग करते. मी सॉलिड खुश होते माझ्यावरच. आजचा दिवस महत्त्वाचा होता. पथनाट्याच्या स्पर्धेचा दिवस होता. सगळ्यांच्या पाया पडून निघणार होते. आजीच्या खोलीत जाणार एवढ्यात काकाचा तावातावाने आवाज आला, म्हणून मी थोडा वेळ बाहेर थांबले. दरवाजाबाहेर काका जोर जोरात बोलत होता. बाहेर भांडं पडल्याचा आवाज केला आणि मग मी आत गेले. सगळ्यांना नमस्कार केला. सगळ्यांचं ऑल द बेस्ट घेतलं आणि निघाले तरातरा. आधीच उशीर झाला होता. आई बाबा विसरले वाटतं. असं वाटतंय तोच दोघांचाही फोन आला. मनात नाटकातली सगळी वाक्य पुन्हा पुन्हा घोळवत चालले होते. माहीत नाही डोळ्यातून पाणी काय येत होतं. टेन्शनने असणार नक्कीच. मी पहिल्यांदाच नाटकात वगैरे काम करत होते ना. कुणीतरी चिडवलं, नाकाचा शेंडा लाल झाला होता म्हणे. मी म्हटलं गप्प बसा रे. मग माझ्या वाट्याला कोणीच नाही गेलं.
आमच्या आधी 2 ग्रुप्सची पथनाट्य झाली. आमचा नंबर आला, अनाऊन्समेंट झाली आणि पुढचं बाकी काही आठवत नाही. पण नाटकाला टाळ्यांचा कडकडाट होता. मी आज पहिल्यांदाच कळून समजून काम केलं. आमच्या सरांनाही हा फरक जाणवला. म्हणाले, काय गं, काही झालंय का? नाही, काम अप्रतिम केलंस, पण कशाने तरी भारावली होतीस. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. सर म्हणाले, मनविता जा, तुझं नाव अनाऊन्स करतायत. मी कशा तरी तंद्रीतून बाहेर आले आणि स्टेजवर गेले. फोन बिन काही न करता तडक घरी गेले. मित्रमैत्रिणी नाराज झाले. आमच्या जिंकण्याच्या पार्टीत मी नाही सामील झाले. घरी आल्या आल्या विचारलं, काका कुठे आहे? त्याच्या खोलीत असं आजी म्हणायच्या आत मी त्या दिशेने पळाले. काका त्याचं काम करत होता. हातातली ट्रॉफी त्याच्या हातात ठेवत म्हटलं, सगळं श्रेय तुझं आहे काका. तू आज मला जाणीव करून दिलीस मी काय आणि कोण आहे ते. एव्हाना तिथे सगळेच पोचले होते. आजी, आबा, आई, बाबा, काकू. काकाने खुश होऊन विचारलं, म्हणजे? मी म्हटलं, अरे तू दुपारी आजीशी बोललास ना जोरजोरात. काकाने विचारलं, काय? काकाचा चेहरा बदलला. पुन्हा विचारलं, काय? अरे, यावर आई मध्ये पडली. मला ओढत आत घेऊन जायला निघाली. बाबांनी तिला थांबवलं. मनविता, काय म्हणाला काका? हेच की आपल्या फ्लॅटचं नॉमिनेशन व्हायला हवं. रिडेव्हलपमेंटच्या मीटिंग सुरू झाल्या आहेत. फ्लॅटचं नॉमिनेशन माझ्या नावावरच कर. दादाला मुलगी आहे, पण मला मुलगा आहे. पुढे तोच आपल्या वंशाचा वारस असेल. मनू काय, लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाईल. काका मला काही सांगायला लागला. हे बघ, त्याला मध्येच सोडत मी माझ्या कामाबद्दल बोलले. आई मला विचारत होती ना, अर्थ कळून काम करतेस ना. पण खरंच काकाच्या एका संभाषणाने मला नाटकाचा विषय नुसता समजलाच नाही तर पोचला देखील. त्याचं हे बक्षीस आहे. आपल्या वंशाचं नाव पुढे न्यायला मी सुरुवात केली सुद्धा काका. आणि उद्या याचा शो आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये होणार आहे. काका, तुझ्या सगळ्या प्रेझेंट्सबरोबर आता हे प्रेझेंटही माझ्या चांगलं लक्षात राहील. फरक एवढाच की यात मी रमणार नाही आहे, तर मी याविरुद्ध लढणार आहे. त्या क्षणी मी मनात म्हणत होते, तुझी पुतणी मॅनिक्वीन नाही आहे रे, ती क्वीन आहे नव्या राज्याची. ती दुकानाच्या उंबरठ्यावर नाही तर नव्या युगाच्या उंबरठ्यावर पाय रोवून उभी आहे. काका, पथनाट्याचं नाव काय माहिती आहे? मुलगी झाली हो. आज पहिल्यांदा मला समजलं होतं, चॉकलेट नेहमी गोडच असतं असं नाही, ते कडूही असतं आणि ते पचवायचंही असतं. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांशील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदी आई अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे
चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड ते तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजयी होवावे जी. येथ म्हणी श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसाहो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया